नमस्कार मैत्रिणींनो, उत्कृष्ट गृहिणी होण्यासाठी आणि स्वादिष्ट स्वयंपाक बनवण्यासाठी महत्त्वाच्या खास टिप्स. फोडणीचा वास उठवण्यासाठी तेलात फोडणी करताना थोडा हिंग आणि लसूण टाका. वास अप्रतिम येतो. चपाती झाल्यावर उरलेलं पीठ तूप लावून फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते काळे पडणार नाही. ओल्या नारळाची चटणी जास्त दिवस ठेवायची असल्यास मीठ थोडं जास्त टाका आणि फ्रीजमध्ये ठेवा. कोथिंबीर जास्त दिवस टिकवण्यासाठी कोथिंबीर धुवून कोरडी करून पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. आलं लसूण पेस्ट जास्त दिवस टिकवण्यासाठी पेस्ट बनवल्यावर त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून घट्ट झाकण असलेल्या डब्यात फ्रीजमध्ये ठेवा. पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास भाजीचा रंग तसाच राहतो आणि चवही छान लागते. गोड बुंदी, बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे. ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही, गोल थापली जात नाही. यावेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजलेला भात घालावा. यामुळे भाकरी मोडत नाही. ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे. वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे. ताक आंबट होत नाही. शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा. नंतर नेहमीसारखा शिरा बनवावा. जास्त चवदार होतो. मेदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे कुरकुरीत होतात. कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्या. जर कांदा न वापरता ग्रेव्ही बनवायची असेल तर टोमॅटो, काकडी आणि अर्धा उकडलेला बटाटा एकत्र बारीक करून वापरल्यास ग्रेव्ही टेस्टी बनते. सुकलेल्या कोथिंबीरचा देठ थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवल्यास कोथिंबीर परत ताजीतवानी होते. पावभाजीची भाजी जास्त टेस्टी बनवण्यासाठी भाजी बनवताना त्यामध्ये थोडा चिंचेचे पाणी, चिंचेचा कोळ मिसळा. भाजी चविष्ट बनेल. दह्यामध्ये ओल्या नारळाचा तुकडा टाकला तर दही आंबणार नाही. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात. बटाटे लवकर उकडण्यासाठी पाण्यात थोडं मीठ टाका आणि कुकरमध्ये बटाटे ठेवले तर पटकन शिजतात. मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा. यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील. याचा वापर तुम्ही कढी किंवा रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी करू शकता. भाजल्यावर जेव्हा प्रथमोपचार करण्याची वेळ येते तेव्हा मध लावावा. अनेक जणांना हे माहीत असते तर काही जणांना याबाबत काहीच माहिती नसते. मध लावल्यामुळे जखम बरी होते आणि त्यावर डाग कमी पडतो. मध हे अत्यंत चांगले अँटीसेप्टिक असल्याने जखम लवकर भरते. भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लॉवर टाका. झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या. डोसा बनवताना डोस्याचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा. गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात. डाळीमध्ये किंवा गहू ज्वारीमध्ये साठवणीच्या धान्यामध्ये हळकुंड घातल्यास कीड लागत नाही. आपण रायता किंवा कोशिंबीर बनवताना वाढताना मीठ घाला म्हणजे पाणी सुटणार नाही. भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा. 2 ते 3 दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा. त्यामुळे भाजी खराब होत नाही आणि भाजीला पाणी सुटत नाही. स्वादिष्ट सांबारासाठी भाजलेल्या मसाल्याला किंवा घरगुती सांबार पावडरचा वापर करा. थोडा गूळ आणि चिंच दोन्ही वापरल्यास सांबाराला खमंग चव येते. गडद रंग हवा असल्यास थोडा लाल भोपळा घालू शकता. शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध, काजूची पूड आणि खसखसची पेस्ट मिसळावी. दूध उकळताना उतू जाऊ नये म्हणून भांड्याच्या कडेला तूप लावा. केळी पिकल्यानंतर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास ती 1 ते 2 आठवडे
खराब होत नाहीत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या टिप्स जाणून घेण्यासाठी श्रद्धाज किचन टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.